जनादेश अष्टतरंगमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। भारतीय संस्कृती म्हटलं की आपल्यासमोर सगळ्यात आधी येतं ते देवपूजा आणि पंचांग। पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंचांग म्हणजे फल ज्योतिष नव्हे। पंचांग तयार करण्यासाठी खगोलगणिताचा अभ्यास करावा लागतो। खगोलगणित म्हणजे खगोलशास्त्र म्हणजेच ॲस्ट्रॉनॉमी। पंचांग म्हणजे कालमापन म्हणजेच खगोलगणित। तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण या 5 गोष्टींच्या वेळा काढणं म्हणजे पंचांग करणे म्हणजेच खगोलगणित। ग्रह कोणत्या राशीत कोणत्या नक्षत्रात दिसेल याचे गणित म्हणजे खगोलगणित। चंद्र सूर्याचे ग्रहण कधी लागेल कधी सुटेल यांच्या वेळा काढणे म्हणजे खगोलगणित। ग्रहांचे उदयास्ताचे दिवस काढणे म्हणजे खगोलगणित खगोलशास्त्र। पंचांगात चतुर्थी, एकादशी, पौर्णिमा, अमावस्या, थोर पुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या, गावोगावच्या जत्रा, यात्रा, मुहूर्त या गोष्टी दिलेल्या असतात। त्या धार्मिक असतात, सांस्कृतिक असतात। खगोल अभ्यासक विद्यार्थी पंचांगांचा उपयोग आकाश निरीक्षणासाठी करतात। चंद्र सूर्य ग्रहणे निरीक्षण करणे, सुपरमून पाहणे, उल्कावर्षाव पाहणे, अधिक्रमण, ग्रहांच्या युक्त्या, ग्रह नक्षत्र यासाठी उपयोग करतात। शेतकरी पावसाची नक्षत्रे पाहण्यासाठी उपयोग करतात। काही लोक थोरा मोठ्यांची जयंती पुण्यतिथी कधी आहे हे पाहण्यासाठी करतात, तर काही लोक गावची जत्रा यात्रा कधी आहे हे पाहण्यासाठी पंचांगांचा उपयोग करतात। पुरोहित मंडळी शुभ कार्यासाठी मुहूर्त पाहण्यासाठी पंचांगांचा उपयोग करतात। तसेच काही फलज्योतिष मंडळी भविष्य पाहण्यासाठी पंचांगांचा उपयोग करतात। प्रसिद्ध पंचांगकर्ता आणि खगोल अभ्यासक डॉ. कृ. सोमन सादर करीत आहेत आजचे पंचांग। रविवार 25 ऑगस्ट 2024, भारतीय सौर 3 भाद्रपद शके 1947, श्रावण कृष्ण सप्तमी उत्तर रात्री 3:39 चंद्र नक्षत्र भरणी सायंकाळी 4:44 चंद्र राशी मेष रात्री 10:29 सूर्य नक्षत्र मघा, सूर्योदय सकाळी 6:23, सूर्यास्त सायंकाळी 6:58, चंद्रोदय रात्री 11:13, चंद्रास्त्र सकाळी 11:49, पूर्ण भरती पहाटे 3:43, पाण्याची उंची 4.18 मीटर, दुपारी 3:37 पाण्याची उंची 4 मीटर, पूर्ण ओहोटी सकाळी 9:19, पाण्याची उंची 1.65 मीटर, रात्री 9:47 पाण्याची उंची 0.85 मीटर। दिनविशेष भानुसप्तमी, आदित्यपूजन। ब्युरो रिपोर्ट, जनादेश।